आता बोलवलंय मी छोटा हवालदारला, तुमच्याकडे बघल तो आता. तुम्ही थांबा आता फक्त. तुमचं लय झालं आता, रोजचे कटकटीला मी वैतागूनच गेले. आता तुमच्याकडे बघा कसं तुम्हाला सजा देतोय तो. लय डेंजर आहे, नवीन आलेला आहे तो आपल्या इथं. काय झालं बाई? बरं झालं साहेब तुम्ही आले. यांनी बघा ना खूप त्रास दिला मला. याने बाबा माझ्या वडिलाला पण मारलं आता काठीने, मला बी एवढं मारलं त्याने मला. साहेब तुम्ही काहीतरी करा. बाई थोडं लांबून बोल. नाही ना साहेब मला लय भीती वाटते. हा पाहतो मी त्यांच्याकडे, थांब. तुम्ही बघा ना पटकन साहेब त्याच्याकडे, तुम्ही त्याला बघा. पाहतो मी, पाहतो. बोल बाई, काय नेमकी तक्रार आहे अहो तुझी? साहेब तुम्ही त्याला खसकावा ना पहिलं. तुम्ही मलाच काय विचारताय? त्याने मला किती त्रास दिला सकाळपासून. आता घरातले भांडणे घरात मिटवायचे राहत्या. नाही साहेब त्याने आता मला, त्याला मी माफच करणार नाही आता. रोज 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 मला असं वैताग आला मारू मारू आम्हाला त्याने. दुसरे पण कामं राहत्या ना. तुमच्याच भांडणं मिटवत बसायचे का आम्ही? नवरा बायकोचे भांडणं चालूच राहत्या दररोज. अहो रोज मारतो तो मला रोज. काहीतरी तुमची पण चूक असेल ना त्याच्यात. अहो माझी काहीच चूक नाही. मी फक्त बाहेर जाते ना मार्केटला, ते त्याला पटत नाही. मग जायचं नाही. जायचं नाही तर घरात कोण खायला आणून देणार? स्वतःला आणायचं नाही, दारू पिऊन पडतो दिवसभर. तुम्ही मग त्याला आता घेऊन जाऊ का? त्याला तुम्ही घेऊन जा, चांगलं दंड्याखाली त्याला चोपूनच काढा तुम्ही. हे माझे 2 लेकर आहे. काय रे भाऊ, काय तक्रार आहे? काही नाही, मग ती वैताग देती, काम करीत नाही घरात. नाही साहेब नाही, मी फक्त बाहेर जाते ते त्यांना पटत नाही. दारू कमी पेत जा थोडी. दारूच कुठं भेटती? तर कमी पेऊ. बाई म्हणते दारू पिऊन येतो दररोज म्हणे. मग हे काय? थोडी 90 क्वार्टर घेतली तर काय फरक पडणार आहे? घरातले घरात भांडणं मिटून घ्यायचे, पोलीस स्टेशन पर्यंत नाही यायचं ना. तुम्ही त्याला चांगलंच धडा शिकवा साहेब, तुम्हाला सांगते मी आत्ताच. मारहाण नाही करायची बायकोला. नाही करणार साहेब, चुकी झाली. हे बघा माझे सोन्यासारखे लेकर आहे. एक पोरग तिकडे गेलं, एक आई इथं आता. लक्ष द्यायचं थोडं, पोरं आहे लहान लहान. बरं बरं. थोडी दारू कमी पेत जाय. हो याच्या पुढे कंप्लेंट नाही आली पाहिजे आम्हाला, हो नाही तर उचलून घेऊन जाईन तुला. मग हो दांडा पाहिला कसा आहे? हो हा, लक्षात ठेवा. आता याच्या पुढे कंप्लेंट नाही आली पाहिजे. हो सांभाळ व्यवस्थित, दारू कमी पेत जाय, हो काम धंदे कर. पोरं सोरं लहान लहान, जरा लक्ष ठेवायचं, हो. लक्ष द्यायचं घरात थोडं. अहो दारी सोडले तरी तिचा त्रास आहे. नुसती बाहेर भटकत राहते साहेब. हा का? काय करू मी आता सांगा बरं? जीव देऊ का काय करू? हा, नाही साहेब मी फक्त मार्केटला, भाजीपाल्याला, पार्लरला, दुकानात, किराणा दुकानात, बाजारात, आईकडे इकडे तिकडे जात राहते. ते त्याला सहन नाही होत. थोडं आता घरातली घरात सण करून घ्यायचं. नवरा बायको आहे तुम्ही, भांड्याला भांडे लागत. सतत म्हणते कुठं फिरते, कोणा संग फिरते, एवढंच डोक्यात राहतं त्यांच्या. संशय खोरे वाटतं नवरा. बाबा संशय कायला घेतो एवढा? अहो साहेब कुठं घेतच नाही. ती जाते भाजीपाला आणायला 2-2, 3-3 तास. काय करू मी? मग आता भाजीपाला आणायला सांगितलं ना ते. मग 2-2, 3-3 तास जात्या का? एक तर तो कामाला जात नाही, काय नाही, तिच्या जीवावर बसून खातो, तिलाच वरतून हे करतो. काम धंदे कर जरा, दारू कमी पे. हा साहेब तुम्ही चांगला धडा शिकवा त्यांना. तुम्ही एवढं शांततेत बोलूच नका तुम्ही, नाही तर तुम्हाला येत नसेल तर मी शिकवते. नाही नाही, सांभाळून घे आता. द्या माझ्याकडे दांडा, मी शिकवते त्या. काय शिकवते तू? मी धडा शिकवते त्याला. तुझा आगाव दिसत त्याच्यापेक्षा तर मला. द्या इकडे दांडा, मी मारते त्याला. नाही हे तर असं पोलिसांसमोर मारते त्याला. तुम्ही तर काही करू नाही राहिले ना. समजून सांगायचं काम आहे अहो आमचं. तुम्ही काहीच नाही केलं त्याला. आले तर होईल तो सुधारेल ना. अहो 3 लेकर झाले तरी नाही सुधारला. आता काय सुधारणार आहे? सुधारेल आता. मी बोललोय त्याला. तुम्ही काय बघत नाही, द्या इकडे दांडा, मीच बघते त्याच्याकडं. गप्पा आता मी सांगितलंय त्याला, समजून तो आता घरात. मी सांगितलंय त्याला. अहो साहेब तुम्ही काहीच नाही केलं. नाही साहेब तुम्ही काहीच नाही बोलले त्याला. तो काहीच ऐकणार नाही. मला परत संध्याकाळी मारलं, नाही तर मला तुमच्या संग घेऊन चला. मग माझ्या संग हा, पोलीस स्टेशनला ठेव तुला. आम्ही पोलीस स्टेशनलाच राहून घेते. कशाला? मग इथं लय मारतो मला तो. नाही मी सांगितलं ना त्याला. नाही ऐकणार ते कोणाचंच. नाही ऐकलं का गाडी घेऊन येतो संध्याकाळी आणि त्याला गाडी टाकून येतो. अहो लय डेंजर आहे साहेब, ते नाही ऐकणार मला. आता तुम्ही गेल्यावर परत मारल. पोलीस स्टेशनला घेऊन जातो मग मी संध्याकाळी. त्याच्यापेक्षा तुम्हीच घेऊन चला मला. तुला कुठे नेऊन तिथं बसू पोलीस मी स्टेशनला? पोलीस स्टेशनलाच बसून घेते. तुम्ही डबा आणा मला घरून. परत आला मग नाही येणार ते. पोलीस स्टेशनला आल्यावर मग काय करायचं? ते असं वैतागलंय मला. म्हणजे सोडून जाणार आहे का? हा, आम्ही तिथं पोलीस स्टेशनला कोणा पैसे राहशील तू? तुमच्या सोबत. माझ्या सोबत राहून काय करशील? तुम्ही मला रोज डबा घेऊन या जा. हा, तुला रोज डबा घेऊन येऊ आणि तुझं घरदार आहे मला नाही पाहिजे, घरदार बी नाही पाहिजे, काय नाही साहेब. तुम्ही, मी तुमच्या सोबतच येते. आणि माझ्या बायकोचं काय करू मग? तुम्ही तिकडे काय बी करा, मी तुमच्या सोबतच येणार आहे. नाही नाही, नाही नाही, जमणार नाही आपल्याला. हा मी तुमच्या सोबतच येणार आहे. आणि म्हणजे माझी बायको आहे ना घरी.
घरी राहील ना मी, पोलीस स्टेशनला राहील. बाकीचे लोक राहते तिथे साहेब नाही लोकं- काय नाही काय नाही, तिला म्हणा ते नवऱ्याची इथून आली ती इथंच राहील म्हणा. साहेब लोक राहते तिथे. काय नाही करत ते. बाई तू का माझा पगार पाहून माझ्या मागे लागले काय? असं मी माझा नवरा काय देत नाही मला, मी तुमच्या संघच येते आता. नको आहे बाबा. नाही नाही मी येते. नाही 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 मी येते ना. काय तुमच्या दोघांचं मिटून घ्या. नाही नाही मी येतो उद्या परत. तुम्ही काय त्याला सबक शिकले नाही, काय बोलले नाही, काय दम दिला नाही, काय ते ऐकणार आहे आता. मोठे साहेबाला घेऊन येतो मी उद्या गाडीत. अहो तुम्ही डेंजर एवढं सांगितलं मला, लय लोकांनी सांगितलंय साहेबले डेंजर आहे, छोटू साहेबले डेंजर आहे. हा, परत एकदा सांगतो मी. नाही नाही मी तुमच्या संघाचे येणार आहे आता. बर का? हो लक्षात ठेवा आता, तारा द्यायचा नाही तिला. बरं बरं साहेब. तारा जर दिला तर गाडी आणून डायरेक्ट तुला घेऊन जाईन मग मी. हा बर का? बरं बरं. हा बाय. ऐकलं बाय आता? अहो नाही साहेब नाही ऐकणार ते. ऐकलं ना? नाही बोलला ना आता? माराल का मला तुम्ही? नाही नाही. बर का? बरं बरं. नाही तर उद्या गाडी घेऊन येईन मग. हो येऊ का मग? सांगितलं आता मी समजून. आता सांभाळ त्याला. हिचाच दोष आहे काहीतरी. उगाच त्या नवऱ्याला बिचारायला येड्यात काढते. बाई हवालदार मस्त होता बाई, छोटू हवालदार. असं नशिबी पाहिजे होता माझा नवरा. एवढं शांत, एवढं हे पोलीस असून एवढं शांततेत बोलत होता. असं वाटतं त्याच्याच घरी निघून जावं का काय मी. हे काय बेवडं माझ्या पदरात पडलं बाई, वैताग आला मला. नशीब माझं फुटलं.